जय श्रीराम. श्लोक 110. अरौद्र कुंडली चक्री विक्रमूर्जित शासनः शब्दातिग शब्दसह शिशिर शर्वरी करः. अरौद्र या ठिकाणी मूळ शब्द रौद्र आहे. रौद्र याचा अर्थ क्रोध किंवा उग्रपणा असलेला. भगवंत अरौद्र म्हणजे उग्र किंवा क्रोध नसलेले आहेत. ज्याच्या ठिकाणी अपूर्णता अतृप्ती असते तीच क्रोधाला किंवा उग्रतेला कारणीभूत होत असते. म्हणून आचार्य म्हणतात, कर्मरौद्रम रागश्च रौद्रः कोपश्च रौद्रः यस्य रौद्रत्रयं नास्ति अवाप्त सर्वकामत्वेन रागद्वेषादैर्भावात स रौद्रः. कर्मामुळे राग किंवा क्रोध आणि प्रेमामुळेही राग, तर आसक्तीमुळे किंवा क्रोधामुळे उग्रता येते. पण भगवंत हे अवाप्त काम असे असल्याने त्यांच्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा अभाव आहे. म्हणून त्यांची मुद्रा उग्र किंवा भयानक नाही. या जगात आपण त्रासिक मुद्रा, विकार मुद्रा, रुद्र मुद्रा, रागीट मुद्रा, क्रोधित मुद्रा अशा वेगवेगळ्या मुद्रांचे चेहरे पाहत असतो. गीतेतही 11व्या अध्यायात माऊलींनी या मुद्रांचं वर्णन केलेलं आहे. ते याप्रमाणे, तयाही माझी एकेके सावियाची भयानके काळरात्रीची कटके उठावली जैसे की मृत्यूसीची मुखे जाहली हे काजे भयाची दुर्गे पन्नासिली की महाकुंडे उघडली प्रलयानळाची तैसी अद्भुते भयासुरे तेथे वदने देखिली वीरे. अर्जुनाने अशी भयानक रूप विश्वरूप दर्शनात पाहिली. पण हे विश्वरूप दर्शन म्हणजे काही वेगळं नव्हतं, तर दिव्य दृष्टीने पाहिलेलं या विश्वाचंच दर्शन होतं. या विश्वात कर्मामुळे रुद्रता, भयंकारिता येते, आसक्तीची हाव असते आणि अप्राप्तीतून उसळणाऱ्या क्रोधाच्या भयानक लाटाही असतात. असं हे विकार दर्शन प्रभूच्या ठाई नाही, कारण तो अवाप्त काम आहे. म्हणून त्याचं वर्णन ईशावास्योपनिषदात ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते अशा प्रकारे केलेला आहे. अर्थात तो पूर्ण स्वरूप आहे. तेथे अपूर्णता, अपेक्षा, प्रयत्न, अप्राप्ती, प्राप्ती, त्यामुळे क्रोध किंवा अभिमानादी मुद्रा यांचा अभाव आहे. उलट अतिशय प्रसन्न, सौम्य, आल्हाददायक असंच भगवंताचं रूप असतं आणि म्हणून तो अरौद्र नामे ख्यात आहे. कुंडली. कुंडली म्हणजे कानात कुंडल असलेला. श्रीहरीचं दोष, दुरित, दुःख, दैन्यादी विरहित असं हे अरौद्र सुप्रसन्न नामानंतर त्याच्या अलंकारयुक्त सगुण रूपाचं वर्णन कुंडली या नामातून करीत आहेत. कुंडल हा शब्दच प्रभूच्या नामामुळे अधिक शोभायमान झाला आहे. कुंडलादी अलंकारासच प्रभूच्या कानांनी शोभा आणली आहे. संतांनीही भगवंताच्या कानी असलेल्या कुंडलाचं अतीव सुरेख असं वर्णन केलेलं आपण ऐकलं आहे. किरीटकुंडले मंडित श्रीमुख अतिसुंदर शोभत किंवा मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. शोभा वाढवणे हा अलंकाराचा धर्म किंवा कार्यच आहे. मात्र इथे गुणलावण्याची खाण भगवंतच असल्याने त्याला दुसऱ्या वस्तूद्वारा अलंकाराने शोभा आणण्याची आवश्यकताच उरत नाही. अलंकारासही अलंकृत करणारा असा हा परमात्मा कुंडल नामाने कुंडलाचं सौंदर्य वर्धिष्णू
म्हणजे वाढवीत आहे. आचार्य कुंडल नामाचा अर्थ 3 प्रकारांनी सांगतात. शेष रूपभाक कुंडली सहस्रांशु मंडलोपम कुंडल धारणात वा यद्वा सांख्य योगात्मके कुंडले मकराकारे अस्य स इति कुंडली. कुंडल म्हणजे वाटोळा, गोल किंवा वेटोळा घातलेला. शेषनारायण हे वेटोळे घातलेले किंवा वाटोळे असे असतात आणि हा शेषनारायणाचा अवतार भगवंताचाच आहे आणि म्हणून भगवंत कुंडली नामाने ख्यात आहेत. दुसरा अर्थ आचार्य असा सांगतात की सूर्याप्रमाणे प्रखर तेज असलेली तळपणारी मत्स्याच्या आकाराची कुंडले श्रीहरींनी कानात घातली आहेत आणि म्हणून तो कुंडल नामे ख्यात आहेत. तिसरा अर्थ आचार्य अशा प्रकारे सांगतात की सांख्य आणि योग ही 2 शास्त्रे श्रीहरीच्या कानातील कुंडले आहेत. माऊलींनीही वाङ्मयीन गणपतीचं रूपक केलं. त्यात पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही 2 शास्त्रे कानाच्या ठायी मानली होती. तेव्हा षटशास्त्रापैकी 2 शास्त्रे न्याय आणि वैशेषिक यांना कुंडलाच्या खालचे लोंबणारे झुबे म्हणायला हरकत नाही. अशा तऱ्हेने कान, कुंडल आणि झुबे अशी ही 6 शास्त्रे देवाचेच अलंकार आहेत. त्या शास्त्रात मांडलेल्या सिद्धांतामुळे प्रभू अधिक प्रकाशमान झाला आहे आणि या शास्त्रांना प्रभूमुळेच मोठी शोभा आली आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवावा. असा हा कुंडल आपणही हृदयात साठवून ठेवूया. चक्री. चक्री म्हणजे चंचल अशा मनरूप चक्रास हाती धरणारा. अलंकार, प्रतीक, कुंडली या विशेषणात्मक नामानंतर आता हातातील आयुधांचं प्रतीक चक्री हे विशेष नाम इथे आलं आहे. अलंकारांनी शोभा वाढते तर आयुधांमुळे सामर्थ्याचं दर्शन घडतं. शोभा आणि सामर्थ्य या दोन्हीही श्रीहरीच्या ठायी एकवटून आहेत. हेच या चक्री नामातून सांगत आहेत. समस्त लोकरक्षणार्थम मनस्तत्वात्मकं सुदर्शनाख्यं चक्रम दत्त इति चक्रीही. समस्त जगत रक्षणासाठी भगवंताने मनरूप सुदर्शन चक्र आपल्या हाती धारण केलं आहे. भगवंत निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपातला आपण या सहस्त्रनामातून पाहत आहोत आणि या दोन्ही रूपामुळेच तो भक्ताचं अंतर्बाह्य संरक्षण करतो. त्यातील मन रूप चक्राने तो अंतर्यामी रक्षण करतो तर चक्रादी शस्त्रामुळे तो बाह्यदृष्ट्याही संरक्षण करतो. म्हणून आचार्य म्हणतात, आपलं मनोरूप चक्र हे देवाच्याच हातात असल्याने तो आपल्या मनावर त्या चक्राद्वारे नियंत्रण ठेवतो. मनाचं स्वरूप हे वाऱ्याहूनही अधिक चंचल आहे. ते वेगानं फिरत असतं आणि म्हणूनच त्याला चक्र म्हटलं आहे. भगवंताचा स्वभाव हा जीवांना सांभाळण्याचा असल्याने देवानं ते चक्र आपल्या हातात ठेवलं आहे. देवाच्या हाती जर हे मनोरूप चक्र नसतं तर आपण सर्व मानव दैत्यच झालो असतो. पण भगवंत जीवाला असं सुसाट स्वैर वागू देत नाहीत. चंचल स्वभावी मन देवाने आपल्या हातात ठेवल्यानेच ते स्थिर होऊ शकले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिली या. भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू. अशी आनंदमय अवस्था अर्जुनालाही आली, कारण त्याच्या चंचल मनाचा चक्राचा रिमोट कंट्रोल भगवंतच होता. आपणही
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे या वचनाप्रमाणे जर वागलो तर तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे आपलाही भाग क्षीण जाऊन आपणही आनंदमय होऊ शकू. विक्रमी. विक्रमी म्हणजे विशेष अशी चाल असणारा किंवा शौर्य असणारा. विक्रमः पादविक्षेपः शौर्य वा द्वयंचाशेषपुरुषेभ्यो विलक्षणमस्येति विक्रमी. विक्रम या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक चालणं आणि दुसरी शूरता. या दोन्ही गोष्टी इतर सर्वांपेक्षा भगवंताजवळ अलौकिक अशा असल्याने तो विक्रमी नावाने ओळखला जातो. भगवंताची शूरता, शौर्य हे स्वभावतःच आहे. ते कोणाकडून शिकून किंवा सरावानं आलेली ती शूरता नाही. तसंच या विक्रमीचे शौर्य हे अनादी अनंत असं आहे. म्हणून तो कंस, रावण, केशी यासारख्या तंत्र मंत्र करणाऱ्या असुरांपेक्षाही वरचढ ठरला. आणि त्याची विक्रमी चाल आपण वामन अवतारात पाहिलीच आहे. एका पावलाने स्वर्गलोक, दुसऱ्या पावलाने समस्त मृत्यूलोक त्याने प्रादाक्रांत केला आणि तिसऱ्या पावलाने बळीला पाताळात घातला. असा हा बहुआयामी विक्रमशाली असल्याने त्याला विक्रमी हे नाव साजत आहे. ऊर्जित शासनः. ऊर्जित शासन म्हणजे उत्कृष्ट शासक किंवा प्रशासक. विक्रमी नावानंतर ऊर्जित शासन हे नाव ओघानच आलं आहे. शौर्य आणि पराक्रमी म्हणून सर्व विश्वाचा सत्ताधीश ईश्वर या सर्वाचं शासन कसं करतो, त्याची शासन पद्धती कशी आहे, हेच या ऊर्जित शासन नामातून सांगितलं आहे. श्रुती स्मृती लक्षणमूर्जितं शासनमस्येति ऊर्जित शासनः. भगवंतानी हे विश्व निर्माण केलं, त्याच वेळेस या जगाचं शासन कसं असावं यासाठी वेद, श्रुती आणि स्मृती निर्माण केले आणि त्यानुसारच या विश्वाचं तो नियमन किंवा शासन करतो. श्रुती स्मृती ममैवाज्ञे यस्य उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी मम द्वेषी मद्भक्तोऽपि न वैष्णवः. भगवंत म्हणतात, वेद स्मृती या माझ्या आज्ञा आहेत, त्या तोडणाऱ्याला मी माझा भक्त किंवा वैष्णव कधीही म्हणणार नाहीत. ते नास्तिक असून ते माझा द्वेष करणारे असतात. श्रीहरीचं हे ऊर्जित शासन कल्पच्या कल्प त्याच घटनेनुसार आजही चालत आहे. श्रुती म्हणजे वेदाचे विधिनियम आणि स्मृती म्हणजे धर्म. म्हणूनच वेदातील विधिनियमाप्रमाणे जो धर्माने वागेल त्याला भगवंत उत्तम फळ देतात आणि ते न पाळणाऱ्याला मात्र त्याचा विनाश अटळ असतो. भगवंत हा कोणालाही न दिसणारा असा शास्ता आहे, पण त्याच्या शासनात कधीही जराशी सुद्धा चूक होत नाही असा तो ऊर्जित शासक आहे. शब्दातिग. शब्दातिग म्हणजे शब्दाच्या वाचेच्या पलीकडला. आत्तापर्यंत आपण जे काही त्याचे शब्द माध्यमातून वर्णन केले त्याही पलीकडे तो अजून खूप न सांगता येण्यासारखा आहे. म्हणून आचार्य म्हणतात, शब्द प्रवृत्ती हेतूना जात्यादीनां संभवात शब्देन वक्तुमशक्यवात शब्दातिगः. शब्द प्रवृत्त होण्यास कारण असलेल्या अवच्छेदकांचा भगवंताच्या ठिकाणी अभाव असल्याने तो शब्दात सांगणे कठीण आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनीही हे अवच्छेद गीतेतील 13व्या अध्यायाच्या निरूपणात सांगितले आहेत. ते याप्रमाणे: नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकारासी प्रवाद वस्तूसी नाही. नाम, रूप, संबंध, जाती म्हणजे वर्ण, क्रिया म्हणजे वर्णाश्रम धर्म विहित कर्म आणि भेद म्हणजे हा मी तो असा द्वैतभाव. असे हे भेद या सर्व गोष्टी आकाराला आलेल्या जीवांनाच लागू पडतात. पण जो निराकार आहे त्याला हे अवच्छेद नाहीत. त्याला नाम नाही, रूप नाही, वर्ण नाही, म्हणून वर्णाश्रम विहित कर्मही नाही. तो एकच एक असल्याने तिथे दुसरा कोणी नाहीच. अशा वस्तूचं वर्णन शब्दात कसं आणि काय करणार? परमात्मा हा उत्पत्तीरहित म्हणूनच आकाररहित असल्याने त्याच्यापर्यंत शब्द कसा पोहोचेल? तत्वतः पाहिलं तर या शब्दांची उत्पत्तीच मुळात परमात्म स्वरूपासूनच होते. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणीच्या वाटेने धावणारा शब्द परावाणीपाशीच थांबतो. मग परावाणीच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म वस्तूपर्यंत शब्द कसा बरं पोहोचू शकेल? म्हणून नेती नेती अशा निषेधमुखाने श्रुती त्याचं वर्णन करू शकली. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणून ज्या स्वरूपातून वाणी आणि मन परत फिरतात असं तैत्तिरीय उपनिषदात म्हटलेलं आहे. योग्यांनाही समाधी अवस्थेत त्याचं दर्शन झालं तरी तेही यथार्थ वर्णन करू शकत नाहीत आणि म्हणून तो शब्दातिग नामानी ख्यात आहे. शब्दसह. शब्दसह म्हणजे शब्द सहन करणारा. भगवंत शब्दांच्या पलीकडचे आहेत. ते शब्दांना विषय होत नाहीत. त्यांचं वर्णन नेती नेती म्हणजे तो असा नाही, एवढा नाही असं निषेधमुखानच केलं जातं. तरीही त्याचं वर्णन करायला आपल्याजवळ शब्दाशिवाय दुसरा पर्यायही नाही. अशा परिस्थितीत जीवाने केलेली स्तुती, वर्णन तो पचवून घेतो म्हणजे सहन करतो आणि म्हणून त्याचं नाव शब्दसह असं आहे. आचार्य शब्दसहचा अर्थ याप्रमाणे सांगतात: सर्वे वेदाः तात्पर्येण तमेव वदन्तीति शब्दसह. समग्र वेद ज्याचं चिंतन करतात तो शब्दसह होय. वेद जाणणारा आणि जाणण्यास एकमेव योग्य असा एकमेव भगवंतच आहे आणि म्हणून तो शब्दसह नामानी ख्यात आहे. आपण केलेली शब्दांनी केलेली स्तुती भगवंत सहन करतो, पण ती स्तुती परमात्म्याला मर्यादित करते. जसं आंबा गोड आहे या शब्दाने आंब्याची गोडी कळाली, पण त्याचं मृदूपण, चव, रंग, रसता इत्यादी गुणधर्म कुठे कळाले? याप्रमाणे भगवंताची शब्दमाध्यमातून होणारी स्तुती किंवा वर्णन हे अगदीच त्रोटक असते, अपुरेच असते. अनंत व्यापक अशा परमात्म्याला शब्दासारख्या छोट्या गोष्टीत गुंतताच येत नाही. तरीही भगवंत हा दयाळू, कृपाळू, करुणाकरू असल्याने भक्ताने केलेली अल्पशी स्तुतीही तो सहन करतो, मान्य करतो आणि त्याला त्याबद्दल फळही देतो. म्हणून परमात्मा हा शब्दसह नामानी ख्यात आहे. शिशिर. शिशिर म्हणजे तापत्रयाने तापलेल्या जीवमात्रांचे विश्रांती स्थान. अत्यंत शीतल असाही शिशिरचा अर्थ आहे. तापत्रयाभितप्तानां विश्रामस्थानत्वात् शिशिरः. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक
अशा त्रिविध दुःखांनी पीडित झालेल्या देहधारी जीवांचे भगवंत हेच एकमेव विश्रांतीस्थान असल्याने तो शिशिर नामाने ख्यात आहे. या ठिकाणी शिशिर हे नाव शांत करणे, दुःखादी विकार नाहीसे करणे या अर्थाने आलं आहे. पूर्वकर्म विपाकाने जीवाला अनेक दुःखे भोगावी लागतात आणि हे शरीर त्या दुःखामुळे क्षीण होत राहतं. शीर्यते तत्शरीरः, क्षीण होतं ते शरीर असं म्हटलंच आहे. त्या शरीररूप वृक्षास आलेली सुखदुःख रूप फळे भोगताना जीव अंतर्बाह्य होरपळून निघतो. अशा वेळी हे श्रीहरीचं नाव शीतलता, गारवा देणारं आहे. ज्याप्रमाणे वृक्षाची जुनी पालवी गळून नवीन पालवी येण्याची सुरुवात शिशिर ऋतूपासून होते, तद्वत जीवाच्या जीवनातील दुःखाची पानं गळून सुखाची पालवी आणणारा हा श्रीहरीच आहे आणि म्हणून तो शिशिर नामे ख्यात आहे. शर्वरी करः, शर्वरी म्हणजे रात्र, म्हणून रात्र करणारा तो शर्वरी कर होय. दिवस आणि रात्र हे दोन्ही देवाचीच रूपे आहेत. दिवस हा कामाच्या रूपाने आनंदित करतो, तर रात्र ही विश्रांतीच्या रूपाने सुख देते आणि पुढील दिवसाला ऊर्जा मिळते. दिवस, रात्र, सकाळ, संध्याकाळ हे प्रहर प्रभूनेच प्रकृतीद्वारा निर्माण केले आहे. त्यात सकाळ हे सत्वगुणाचं लक्षण, दिवस हे राजसगुणाचं, तर रात्र हे तमोगुणी लक्षण आहे. चंद्राच्या द्वारा हे दिवस रात्र चालू राहतं. शर्वरीकर या नामाचा आचार्यांनी पारमार्थिक अर्थ सांगितला आहे. तो याप्रमाणे: संसारिणामात्मा शर्वरीव शर्वरी, ज्ञानिनां पुनः संसारः शर्वरीः, तामुभयेषां करोतीति शर्वरी करः. अर्थात संसारी जीवांना आत्म्याची रात्र करतो, म्हणजेच आत्म्याबद्दलचं अज्ञान देतो, तर ज्ञानी पुरुषांना संसाराची पूर्ण पौर्णिमा लख्ख प्रकाश करतो, म्हणजेच या विश्वाचं ज्ञान करून देतो. तसंच विश्व निर्माण कर्त्याचंही ज्ञान करून देतो. भगवद्गीतेतही याबद्दलचा विचार 2ऱ्या अध्यायात आलेला आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्व भूतमात्र ज्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत निजलेले म्हणजे अज्ञानी असतात, त्या ठिकाणी आत्मज्ञान झालेल्या जीवाला उजाडलेलं असतं आणि जीव ज्या संसारात जागे असतात, त्या ठिकाणी आत्मज्ञानी पुरुष विषयांची निवृत्ती झाल्यामुळे झोपलेला असतो. म्हणून अज्ञानी जीवांना आत्मस्वरूपाची रात्र दाखवणारा, अज्ञान दाखवणारा म्हणून तो शर्वरीकर नामे ख्यात आहे. जय श्रीराम.